थकीत घरफाळा, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती करावर 50% सूट देण्याचा निर्णय नुरसेवाडी ग्रामपंचायतीनं घेतला आहे। या निर्णयामुळे थकबाकीदार ग्रामस्थांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून कराची वसुली होण्यासही मदत होणार आहे। याबाबतची माहिती उपसरपंच अनघा पुजारी आणि माजी सरपंच धनाजीराव जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। राज्यातील ग्रामपंचायतींच्या थकीत कराची वसुली व्हावी आणि नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनानं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। या निर्णयाची नुरसेवाडी ग्रामपंचायतीनं तत्परतेनं अंमलबजावणी केली आहे। याबाबतची माहिती माजी यशवंत सरपंच धनाजीराव जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। शासनाच्या आदेशानुसार थकीत घरफाळा, पाणीपट्टी आणि दिवाबत्तीच्या करावर 50% सूट देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यासाठी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत आणि ग्रामसभेत अधिकृत ठराव मंजूर करण्यात आलाय। 31 डिसेंबर पूर्वी ग्रामस्थांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय। निर्णय आम्ही मासिक सभा आणि ग्रामसभा याच्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। यामध्ये पाणीपट्टी, घरपट्टी आणि दिवाबत्ती कर हा 50% सवलतीनं घेण्याचं ठरलेलं आहे। ही 50% सवलत मागील बाकीवरती आहे, मात्र या वर्षीची बाकी पूर्ण भरावी लागणार आहे। त्यामुळं ग्रामस्थांनी या सवलतीचा लाभ घ्यावा आणि 31 डिसेंबरपूर्वी 31 डिसेंबरपर्यंतच ही सवलत असल्यामुळं पुढील कालावधीचं कोणत्याही प्रकारचं अस्वाचन आपल्याला देता येणार नाही आणि म्हणून 31 डिसेंबरपूर्वी ग्रामस्थांनी घरफाळा, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर हा वेळेत भरून सवलतीचा लाभ घ्यावा। थकबाकीदारांना सूट देत असताना जे नागरिक प्रामाणिकपणे आणि नियमितपणे आपला कर भरतात त्यांच्यावर अन्याय होऊ नये ही आमची भूमिका आहे। त्यामुळे नियमित घरफाळा भरणाऱ्या करदात्यांनाही प्रोत्साहनपर सूट मिळावी यासाठी आम्ही ठराव केलाय, असं उपसरपंच अनघा पुजारी यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला माजी उपसरपंच रमेश मोरे, शिवराज जाधव, बजरंग कांबळे, विनायक काळे, गणेश सुतार, रमेश खिरुगडे, ग्रामविकास अधिकारी हेमंत कोळी, दत्तात्रय चव्हाण उपस्थित होते।